नमस्कार, मी भीमराव लोणारे, आयडेंटिटी न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। आमच्या या दोन्ही चॅनलच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये गडचिरोलीचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान सर आमच्या सोबत आहेत। जाणून घेऊ कशा प्रकारे ते आदिवासींचे प्रश्न सरकार दरबारी मांडणार आणि त्यांचे प्रश्न सोडवणार। सर नमस्कार। नमस्कार। काय सांगाल सर, आज बैठक झाली। आज आमच्या महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक माजी मंत्री वसंतरावजी कुर्के यांनी या ठिकाणी विभागीय स्तरावर महत्वाचे जे पदाधिकारी आहेत आणि जे विचारवंत इंटेलेक्च्युअल आहेत त्यांची सभा या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि या सभेमध्ये आदिवासी काँग्रेस म्हणजे आता आदिवासींना जोडण्याचं काम सुरू आहे। त्याच्यामध्ये कोणत्या समस्या आहेत, आदिवासींच्या समस्या कोणत्या आहेत, त्यांना जाणून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल किंवा त्यांच्यासाठी काय करावं लागेल, या अनुषंगाने या ठिकाणी चांगली चर्चा झाली। सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या समस्या ज्या आहेत आदिवासींच्या त्या समस्या या ठिकाणी मांडल्या, युवकांनी मांडल्या, विद्यार्थ्यांनी मांडल्या आणि इतर सामाजिक समस्या सुद्धा या ठिकाणी मांडण्यात आल्या। आदिवासींना स्वतंत्र आयडेंटिटी असायला पाहिजे याची मागणी मोठ्या प्रमाणावर देशामध्ये पण होत आहे आणि येथील आदिवासींनी सुद्धा मागणी केलेली आहे की जनगणना जी होत आहे त्याच्यामध्ये धर्माच्या कोडमध्ये त्यांना जसं इंग्रजांनी ॲबोरिजिनल असं त्यांनी नमूद केलं होतं तसं काहीतरी वेगळं आदिवासी किंवा काही संस्कृती पाडणारे लोक असं काहीतरी वेगळं नमूद असलं पाहिजे, याच्या विषयावर चर्चा झाली। त्याची मागणी अनेक वर्षापासून आहे परंतु ती अजूनही मान्य करण्यात आली। त्याच्यामुळे आदिवासींचा समावेश कुठं ख्रिश्चन मध्ये, कुठं हिंदू मध्ये, काही ठिकाणी मुस्लिम मध्ये, इतर धर्मांमध्ये होत असतो, तसं न होता आदिवासी एकत्र दिसले पाहिजे म्हणून त्यांची आयडेंटिटी वेगळी असायला पाहिजे याची मागणी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। इतर समस्या आहेत आणि काँग्रेस पक्ष जे आहे हे लोकाभिमुख पक्ष आहे, त्याच्यामध्ये लोकशाही आहे, एवढंच नव्हे तर धर्मनिरपेक्षता आहे आणि त्याच्यामुळे आदिवासी समाज पूर्वीपासून हा परंपरागत काँग्रेसचा मतदार राहिलेला आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे या मतदारांमध्ये आणि ज्या पद्धतीने आता निवडणुका घेण्यात येत आहेत आणि ज्या काही मोफत योजना लोकांच्या खात्यामध्ये पैसे टाकणे डायरेक्ट निवडणुकीच्या वेळेस, कुठल्याही आपली योजना असेल त्या योजनेचे पैसे सुद्धा निवडणुकीच्या वेळेस टाकणे असं करून लोकांना आकर्षित करण्याचं काम आणि सरकारी पैशाने मतं विकत घेण्याचं काम बीजेपी करत आहे। त्याच्यामुळे हा समाज जे एकत्रित होता किंवा जे मतदान काँग्रेसला मिळत होतं, कारण की काँग्रेस लोकाभिमुख आहे नेहमीपासून, काँग्रेसने आदिवासींसाठी आणि अनुसूचित जातीसाठी मोठं काम केलेलं आहे, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या आरक्षणासाठी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये अनेक उद्योग स्थापन केलेले होते की जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशा पद्धतीनं सामाजिक न्याय देण्याचं काम काँग्रेसने केलं म्हणून काँग्रेसकडे हा समाज सगळा आकर्षित होता। परंतु अलीकडच्या काळामध्ये या भारतीय जनता पार्टीने एक नरेटिव्ह तयार केलं आणि लोकांना आमिष दाखवण्याचं काम केलं आणि त्या आकर्षणामुळे काही लोक तिकडे गेलेले आहेत। परंतु खरी बाब जी आहे, जी विकासात्मक आहे, आदिवासींना मेन स्ट्रीम मध्ये आणायचं आहे, प्रमुख प्रभावामध्ये आणायचं आहे, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि इतर सामाजिक प्रश्न आहेत। अनेक प्रश्न जे आहेत ते काँग्रेसने पुढाकार घेऊन सोडवावेत अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडून झालेली आहे आणि काँग्रेस नेहमी लोकाभिमुख राहिलेली आहे आणि वंचितांसाठी विशेष करून काँग्रेसने काम केलेलं आहे। ही बाब लोकांपर्यंत नेऊन लोकांना सांगून किंवा जे शिक्षणाचे या ठिकाणी ज्या सोयी काँग्रेसने उपलब्ध करून दिल्या, आदिवासींसाठी आश्रमशाळा केलेल्या आहेत, आदिवासींसाठी वसतिगृह केलेले आहेत आणि इतर सोयी सुविधा ज्या असायला पाहिजे, विदेशामध्ये शिकण्यासाठी या ठिकाणी त्यांनी शिष्यवृत्ती दिलेली आहे आणि बऱ्याच स्थानासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत। आरक्षणाच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रामध्ये त्यांना न्याय मिळेल, त्यांना स्थान मिळेल अशी व्यवस्था
काँग्रेसने केली असली, ह्या बाबी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि काँग्रेस कशी भक्कम पाठीशी उभी आहे हे सांगण्याचं काम या ठिकाणी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. राहुलजी गांधी नेहमी वंचिताची बाजू घेतात, शोषितांची बाजू घेतात आणि आदिवासींच्या अनुषंगाने त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की आदिवासी हा देशाचा मूळ निवासी आहे. तो जसं भारतीय जनता पार्टीने त्यांना वनवासी केलेला आहे तेव्हा तो वनवासी नसून तो आदिवासी आहे, इथला मूळ निवासी आहे. हे राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलेलं असल्यामुळे राहुल गांधीवर संपूर्णपणे विश्वास आहे की ते नेहमी बोलतात ते खरं बोलतात आणि जे बोलतात ते भविष्यामध्ये होत राहतं. किसान सर, माझा एक प्रश्न आहे. आता गडचिरोलीचे जे म्हणजे पालकमंत्री आहेत ते मुख्यमंत्रीच आहेत आणि उपपालकमंत्री आशिष जयस्वाल आहेत. काय वाटतंय तुम्हाला की तिथे उद्योगधंदे सुरू झालेले आहेत आणि फॉरेस्टची जागा जास्त आहे तिथे आणि खनिज संपत्ती जास्त आहे, तिथे आता उद्योगधंद्यांना प्राधान्य दिले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी स्टील हब करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते नेहमी म्हणतात की गडचिरोलीला स्टील हब करू. त्या ठिकाणी खाणी आहेत, लोह खनिज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे, चांगल्या प्रतीचं आहे. परंतु आमचं म्हणणं होतं की जेव्हा जनसुनावणी झाली तेव्हा मी त्यांना म्हटलं की लोकांना विश्वासात घ्या. जेव्हा पेसा कायदा त्या ठिकाणी लागू आहे, अनुसूचित क्षेत्र आहे, अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसभेची परवानगीशिवाय इतर कामं करण्यात येऊ नये. परंतु त्या ग्रामसभेला न जुमानता ही कामं होत आहेत, ही शोकांतिका आहे. जोपर्यंत तिथल्या स्थानिक आदिवासींना तुम्ही विश्वासात घेत नाही त्यांचा तुम्ही काय विकास करणार आहे? त्या ठिकाणी पर्यावरणाचं असंतुलन निर्माण होणार आहे, त्या ठिकाणी अनेक जंगलाची कत्तल होणार आहे. हा ते जंगल म्हणतात ते आम्ही तिकडे चिपळूण लावू, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, म्हणजे इकडून जंगल संपवायचा ना तिकडे लावायचा. आणि ह्या जर जंगल संपवणार असतील आणि खाणी सुरू करणार असतील त्यासाठी कुठली आदिवासी विश्वासात घेण्यात आले नाही. आमचं म्हणणं आहे की त्यांना विश्वासात घ्या. एवढंच नव्हे तर आता विमानतळासाठी सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांची सुपीक जमीन घेण्याचं चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे की आमची सुपीक जमीन विमानतळासाठी देणार नाही. त्या ठिकाणी आणखी उद्योगधंदे येत आहेत, त्याच्या सुद्धा शेतकऱ्यांनी आता उद्या 21 तारखेला त्या ठिकाणी चामूरच्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे की आम्ही आमची सुपीक जमीन तुम्हाला देणार नाही. कालच धरण्याचं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालं, जे विमानतळासाठी जमीन सरकारने घेण्याचं ठरवलंय त्याच्या विरोधामध्ये. त्याच्यामुळे शेतकरी त्याच्या म्हणजे विकासाच्या विरोधात नाही आहेत, परंतु एकतर्फी कारवाई जी होत आहे पर्यावरणाला म्हणजे नुकसान होत आहे. पर्यावरणाला नुकसान तर होणारच 100%. फायदा कुणाचा होत आहे? फायदा उद्योगपतींचा होणार. मग मला भारतीय जनता पार्टी ही उद्योगपती धार्जिना आहेत आपल्याला माहितच आहे. सगळे उद्योगपतीचं चांगलं चालू आहे, सगळ्याचं लोकांना गरीब बनवण्याचं काम चालू, श्रीमंत आणखी श्रीमंत बनवण्याचं काम चालू आहे. त्यांना लोकांचं काही घेण्याचं नाही. जरी मुख्यमंत्री फडणवीस आता उपमुख्यमंत्री असताना सुद्धा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून, परंतु स्थानिक समस्या ज्या आहेत, ज्या काही स्थानिक समस्या लोकांच्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त त्यांचं लक्ष या उद्योगांकडे आहे. उद्योग स्थापित करणं, लोकांना किती त्रास झाला, पर्यावरणाचा त्रास झाला काय त्यांना काही घेणं नाही. त्या ठिकाणी गडचिरोलीला आल्यानंतर ते उद्योगपतींकडे जातात, त्या कारखान्यावर जातात आणि सरळ पुन्हा मुंबईला निघून जातात. लोकांच्या समस्या ऐकून घेत नाहीत. आम्ही निवेदन दिलं ते म्हटलं मी नागपूरला येईन तेव्हा तुमच्या समस्या ऐकून घेईन. तर शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, त्या ठिकाणी बेरोजगारी आहे त्याच्या समस्या आहेत, महिलांच्या अनेक समस्या आहेत. पाणी साचतं पावसाळ्यामध्ये, अनेक रोड बंद होतात, रस्ते बंद होऊन जातात तरी त्याच्याबद्दल ते ऐकायला तयार नाहीत. त्यांनी कुठल्याही प्रकारची त्याच्याबद्दल आमच्यासोबत चर्चा पण केली नाही. फक्त त्यांचं लक्ष एकमेव आहे, स्टील हब करायचं. आदिवासी भाग आहे, परिसर आहे आणि आदिवासी परिसर असताना सुद्धा त्या परिसराचा ज्याप्रमाणे विकास व्हायला हवा त्याप्रमाणे विकास होत नाही आहे. आणि तुम्ही आदिवासींसाठी गडचिरोलीच्या विकासासाठी तुम्ही लढा देत आहात, परंतु तुम्हाला विकास निधीमध्ये सुद्धा अडचण येत असेल. मी केंद्राकडे, अर्थमंत्र्यांकडे गडचिरोलीसाठी विशेष 10,000 कोटीच्या पॅकेजची मागणी केली. ज्या काही सुविधा
मूलभूत पायाभूत सुविधा ज्या निर्माण करायच्या आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये, शिक्षणाचे बाकी इतर ज्याच्याकडे विद्यापीठ झालं तर विद्यापीठ होऊन सुद्धा जे शिक्षण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रमाण वाढायला पाहिजे ते वाढलं नाही. अनेक मुलं बाहेर जाऊन शिकतात, त्या विद्यापीठामध्ये शिकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा नाही. गडचिरोली एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये सरकार सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करत नाही, अशी परिस्थिती. विद्यापीठांना आता टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केलेलं, तिथं काय शिकवतात कोणालाच काही माहित नाही. आणि अशा पद्धतीनं एकतर्फी निर्णय घ्यायचा आणि एकतर्फी चालवायचं, जनप्रतिनिधीला विश्वासात घ्यायचं नाही. लोकांना काय माहित नाही काय चाललेलं आहे ते, जनप्रतिनिधींना माहित नाही काय चाललेलं आहे ते. आणि अशा पद्धतीनं ज्या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी लोकांना ज्या पाहिजेत, लोकांच्या गरजेच्या आहेत आणि ज्या लोकांचा विकास व्हायला पाहिजे, शैक्षणिक सोयी आहेत, हे आधी निर्माण करायला पाहिजे. पण त्याचं लक्ष त्याच्यावर नाही आहे. सगळीकडे पूर्ण मध्य प्रदेशमध्ये जा, छत्तीसगडमध्ये जा, कुठे जा, सगळ्या ठिकाणी बघ त्यांच्या फक्त त्या जंगलावर आहे. त्या पुंजीपती लोकांना ते जंगल द्यायचं, पुंजीपती लोकांना खदानी द्यायच्या, कोल माइन्स द्यायचं सरकार आणि ते सगळं लुटण्याचं काम. महाराष्ट्र सरकारचं असं म्हणणं आहे की आपण तिथे कारखाने आणू आणि स्थानिकांना रोजगार देऊ. स्थानिकांना रोजगार मिळाला. स्थानिक लोक एवढे बेरोजगार आहेत, स्थानिकांना रोजगार दिला जात नाही. आणि ते जरी स्थानिकांना म्हणत असले तरी आम्हाला अनुभव आहे, त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त हे बाहेरच्या राज्यातून लोक आणतात किंवा स्थानिक लोक त्यांना पसंत नाहीत. अशा प्रकारची परिस्थिती आहे. स्थानिक लोकांना घेतात फक्त लिमिटेड आणि अशा कामासाठी घेतात की लेबर वर्कसाठी. मोठ्या पदावर ते बाहेरचे लोक ठेवतात. आणि त्या ठिकाणी माझ्याकडे अशी पण तक्रार आलेली होती की त्याच्यामध्ये बाहेरचे आलेले लोक आहेत ते आणि यातून महाराष्ट्र किंवा स्थानिक लोक आहेत त्याच्यामध्ये भेद निर्माण केला जातो. अशा प्रकारे सुद्धा तक्रार आली होती. मी त्यांना पत्र देऊन सांगितलं की असं होता कामा नये. कुठल्याही प्रकारचं विद्यमान कुठल्या प्रकारचा भेदभाव ह्या याच्यामध्ये लोकांच्या एम्प्लॉयमेंट झालं नाही पाहिजे म्हणून अशा प्रकारचे पत्र सुद्धा दिलेलं आहे त्यांना. आणि आपण जे म्हणतो रोजगार, पण स्थानिकांना रोजगार मिळत नाही ना, ते त्यांचे लोक आणतात बाहेरून. आणि ज्या प्रमाणात रोजगार मिळायला पाहिजे, आता काय मेकॅनिझेशन झालं सगळं. बरोबर, मेकॅनायझेशन झालं असल्यामुळे तेवढे लोक लागत नाहीत. तेवढे रोजगार लोकांना जो पाहिजे तो मिळत नाहीत. बरोबर. त्या ठिकाणी दुसरं पण काम त्यांना लोकांना द्यायला पाहिजे. त्याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी नाही. फक्त आता सध्या ते पुंजीपती लोक आलेत, आता खाली झाल्या, खाली जास्त झाल्या, आता लुटण्याचं काम चालू आहे. ते भरतात आणि बाहेर जाऊन विकतात. बरोबर. आणि मुनाफा कमवतात. आता तुम्ही खासदार आहात तर का तुम्हाला विकास करायचा आहे आता गडचिरोली जिल्ह्याचा, तर मग कसं? गडचिरोली जिल्ह्याचा विकास करायचा आहे तर आता शासनाच्या माध्यमातून करावा लागतो. आम्ही शासनाला देतो, सांगतो, त्यांना सांगतो की हा रस्ता करायचा आहे, हा रोड करायचा आहे, की या ठिकाणी शाळा करायची, की या ठिकाणी वाचनालय पाहिजे, जे काही सोयी असतील लोकांसाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही करायचे असेल त्याच्याबद्दल. आता मी केंद्राकडे 250 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी वसतिगृहासाठी प्रस्ताव पाठवलेला आहे विद्यापीठाच्या मार्फत असेल, तर ते अजून त्यांच्या मंजुरी झालेला नाही. आपण जे काय असेल त्याचे प्रस्ताव केंद्राकडे फंड मागायला पाठवतो, राज्याकडे सुद्धा पाठवतो. आणि ह्या पद्धत पण आता ते अपोजिशनचे खासदार असल्यामुळे त्याचा ते किती विचारात घेतात हे सांगता येत नाही. आपलं काम आहे आपण मागायचं की हे आहे जिल्ह्यासाठी ह्या गोष्टी पाहिजे. आणि आंतरिक रस्ते कुठले असत बारीक बारीक गोष्टी. तर तुमच्या इकडे एक पर्यटन स्थळ आहे मार्कंडेय म्हणून. त्या पर्यटन स्थळाकडे जाताना कच्चा रोड आहे आणि पर्यटकांना खूप म्हणजे त्रास होतो. आणि गेल्या अनेक वर्षापासून त्याचं काम सुरू आहे पण ते पूर्णत्वास दिलेलं नाही. ते आंतरिक रोडचं काम बऱ्याच दिवसापासून सुरू आणि अजूनही सुरू असतं. ते पूर्ण झालं पुन्हा ते खराब होतं. आणि अशा प्रकारचे या सरकारमध्ये निकृष्ट दर्जाचे कामं होत असतात. म्हणजे आता काम केलं असेल तर 15 दिवसानंतर त्याच्यामध्ये पाणी साचून तो रोड खराब होतो. अशा प्रकारची परिस्थिती आहे. फक्त ते त्या काउंटिंग सांगतात आम्ही एवढे रस्ते तयार केले, एवढ्या किलोमीटरचे रस्ते तयार केले असं सांगतात. आणि दोन्ही मोजतात. म्हणजे 4 पदरी असेल तर 2 पदरी इकडे 2 पदरी इकडे, तर ते डबल मोजतात आणि ती लांबी वाढवतात. बरं, अशा पद्धतीने ते सांगतात. परंतु त्याचा दर्जा काय? आमच्याकडे कॉन्क्रीट रोड झाला. कॉन्क्रीट रोडला आता 1-1.5 वर्ष झाला भेगा पडल्या मोठ्या मोठ्या. अशी परिस्थिती आहे. तर ते रस्ता बनवत असं नाही, रस्ता बनवतात. आता आम्हीच बोलतो ना त्यांना की हा रस्ता खराब झाला बनवतात. तात्पुरता बनवतात, त्याच्यानंतर तो पूर्ण वर्षभरात खराब होतो.
बरं. म्हणून तो तुम्हाला तिकडे जाण्याचा रस्ता जो आहे तो अर्धा चांगला अर्धा खराब असं मिळेल तुम्हाला. निश्चितच खूप खूप धन्यवाद सर तुमचं. तुम्ही महत्वपूर्ण असा वेळ आमच्या या दोन्ही चॅनलला दिला. गडचिरोली आणि चिमूर या भागाचा विकास करण्याचा मानस काँग्रेसचे जे खासदार आहेत त्यांना आहे, परंतु ज्याप्रमाणे विकास करण्याची त्यांची इच्छा आहे त्यांना निधी मिळत नाही असे आरोप त्यांचा आहे. गडचिरोली भागामध्ये आदिवासी परिसर आहे. आदिवासींचा विकास व्हायला हवा. पर्यावरणाला त्रास व्हायला नको, परंतु पर्यावरणाला गडचिरोली परिसरामध्ये त्रास होत आहे. कसल्या प्रकारचा त्रास? तर उद्योगपतींना फायदा व्हावा म्हणून तिथे इंडस्ट्री आलेली येत आहेत आणि म्हणूनच त्या पर्यावरणाला, गडचिरोलीच्या पर्यावरणाला, आदिवासींना त्याचा त्रास होत आहे आणि स्थानिकांना रोजगार मिळणार असं नाही. स्थानिकांना रोजगार मिळत नाही असाही आरोप जो आहे नामदेवराव किर्सान सरांनी केलेला आहे. ते गडचिरोली आणि चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार आहेत. त्यांना विकास करायचा आहे, परंतु विकास करायचा असेल तर निधीची आवश्यकता असतो. ते विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे नाईलाजानं आदिवासींचा विकास करण्याची इच्छा असून सुद्धा ते विकास करू शकत नाही. सर नमस्कार. नमस्कार. तर आपण बघत राहा आयडेंटिटी 9 न्यूज, मिशन महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.